नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्रोवनच्या आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील सोयाबीन, कापूस, लसूण, आले आणि डाळिंब या शेतीमालाच्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत. राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये आज सोयाबीनच्या दरात वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. अमरावती बाजारात लोकल सोयाबीनची आवक कालच्या 489 क्विंटलवरून आज 1642 क्विंटलपर्यंत वाढली होती. सरासरी दर 1770 रुपये प्रति क्विंटल होता. अहमदपूर बाजारात पिवळ्या सोयाबीनची आवक कालच्या 168 क्विंटलवरून आज 380 क्विंटलपर्यंत वाढली होती. मात्र सरासरी दर 6282 रुपये प्रति क्विंटलवर जवळपास स्थिर राहिला होता. तसेच अकोला बाजारात पिवळ्या सोयाबीनची आवक कालच्या तुलनेत 113 क्विंटलने घटून आज 365 क्विंटल झाली होती, तर सरासरी दर 7035 रुपये प्रति क्विंटल झाला होता. अमरावती बाजारात कापसाची आवक कालच्या तुलनेत स्थिर राहिली होती. मात्र सरासरी बाजारभावात 100 रुपयांची सुधारणा होऊन आज कापसाला 9050 रुपये प्रति क्विंटलचा सरासरी दर मिळाला होता. अकोला बाजारात लसणाची आवक कालच्या 60 क्विंटलवरून आज 135 क्विंटलपर्यंत वाढली होती. मात्र सरासरी दरात 3000 रुपयांची घसरण होऊन तो दर 17000 रुपये प्रति क्विंटलवर होता. पुणे बाजारात लोकल लसणाची आवक कालच्या 189 क्विंटलवरून आज 225 क्विंटलपर्यंत वाढली होती. सरासरी दर 13250 रुपये प्रति क्विंटल झाला होता. तसेच पुणे मोशी बाजारात लोकल लसणाची आवक कालच्या 74 क्विंटलवरून वाढून आज 20 क्विंटलपर्यंत घटली होती. मात्र कमी आवकेमुळे सरासरी दरात 500 रुपयांची वाढ होऊन तो 10,000 रुपये प्रति क्विंटल झाला होता. राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये आज आल्याच्या बाजारात चढउतार पाहायला मिळाले. अकोला बाजारात आल्याची आवक कालच्या 75 क्विंटलवरून आज 185 क्विंटलपर्यंत वाढली होती. मात्र आवक वाढूनही सरासरी दर 10,000 रुपये प्रति क्विंटलवर स्थिर राहिले होते. खेड चाकण बाजारात आल्याची आवक कालच्या 120 क्विंटलवरून आज 78 क्विंटलपर्यंत घटली होती. मात्र सरासरी दरात 1000 रुपयांची घसरण होऊन तो 11,000 रुपये प्रति क्विंटल होता. तसेच श्रीरामपूर बाजारात आल्याची आवक कालच्या 27 क्विंटलवरून आज 33 क्विंटलपर्यंत वाढली होती. तर सरासरी दरात 1000 रुपयांची वाढ होऊन तो दर 10,000 रुपये प्रति क्विंटल झाला होता. नागपूर बाजारात डाळिंबाच्या बाजारात मोठ्या प्रमाणात आवक वाढल्याचं चित्र पाहायला मिळालं. बाजारात लोकल डाळिंबाची आवक एक दिवसात 8 क्विंटलवरून 740 क्विंटलपर्यंत वाढली होती. मात्र वाढलेल्या आवकेचा दरांवर परिणाम झाला नसून सरासरी बाजारभाव 5000 रुपये प्रति क्विंटलवर स्थिर होता. तर नाशिक बाजारात मृदुला डाळिंबाची आवक काल 108 क्विंटल होती. ती आज 399 क्विंटलपर्यंत वाढलेली होती. मात्र वाढलेल्या आवकेचा बाजारभावावर परिणाम झाला नसून सरासरी दर 5000 रुपये प्रति क्विंटलवरच स्थिर राहिला होता. एकूणच नागपूर आणि नाशिकमध्ये आवक वाढूनही डाळिंब बाजाराचा सरासरी दरात स्थिरता होती. हे होतं आपलं आजचं मार्केट बुलेटिन. आपण रोज सायंकाळी 5 वाजता शेतमार्केट पॉडकास्टचा आढावा घेत असतो. त्यासाठी ॲग्रोवनच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हे पॉडकास्ट पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.